नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी। गोवा फॉरवर्ड काँग्रेस युतीवर शाब्दिक चकमकी। विजय भिकेंच्या दाव्याला गोवा फॉरवर्डचं प्रत्युत्तर। युती करून नुकसान या भिकेंच्या वक्तव्यावर काँग्रेसने मागितला खुलासा। 3 दिवसांची मुदत। मुरगावात गुंडाराज। मुख्यमंत्र्यांनी डीजीपींसह घेतली जखमींची भेट। गुंडाराज खपून घेणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा। 9 जणांना अटक, 47 अजून फरार। कोंड्यातील खाकीतील 2 गुंड अखेर निलंबित। FIR दाखल। शनिवारी क्षुल्लक कारणावरून तरुणाला केली होती बेदम मारहाण। मयेतील मायनिंग वाहतुकीचा प्रश्न जटिल। पोलिसांच्या धरपकडीनंतरही ग्रामस्थांचा विरोध कायम। स्थानिक आमदार लोकांसोबत। वेस्टर्न बायपास मातीचा भराव टाकून नको। बाणावलीत वेस्टर्न बायपासच्या कामाला विरोध। स्थानिकांच्या मागणीला आमदारांचाही पाठिंबा। आणि 70त अवकाळी पाऊस। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची वाढवली चिंता। काजू पिकासह अन्य पिकांनाही बसणार मोठा फटका। काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीचे खटके उडायला सुरुवात झाली। गोवा फॉरवर्ड बरोबर युती करून फायदा होण्याऐवजी नुकसान झाल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या विजय भिकेंनी 2 दिवसापूर्वी केलं होतं। त्याच्यावर आता गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। First step is we are taken wrong is alliance with Goa Forward. ज्या मनशांनी आमकां डिफेक्ट केले आनी आमी म्हणटाले परत तेंचे कडेन अलायन्स करपाक जायना म्हणून। आयज अलायन्स करून कोणाक फायदो जालो? काँग्रेसीक फायदो जावंक ना। भितून गेल्यान काँग्रेसीक भितून लुकसाण जालें। काँग्रेस एकूच पार्टी आहा जी स्वताच्या हेचेर वयपाक आसली। मात थोडे आमच्या लिडर्सांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या वर्कर्सांच्या पायाचेर हे मारलेले आसा आनी हे सच्चे जाल्ले आसा। पण हेच्या फुडें आमचे कार्यकर्ते स्ट्रॉंग रावतले, लोकांचे इश्यूज घेतले आनी हेच्या फुडें जी इलेक्शनां येतली आमी न्यू फेज म्हणजे काँग्रेसचो न्यू फेज, नो इम्पोर्टेड। कितेंय जावं हांव प्रत्येक लोकांनी वयतलो, प्रत्येक कार्यकर्त्यांक आमी मेळटले आनी न्यू फेज म्हणजे कितें? न्यू फेज म्हणजे काँग्रेसचो न्यू फेज, काँग्रेसचो लॉयलिस्ट पार्टी खातीर, लॉयलिस्ट टू द गोवाचे जे आयडेंटिटी आनी इश्यूज आहा तो घेवन वयतलो पळय, तसले आमी कॅन्डिडेट फुडें तयार करतले। उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिकेंच्या या वक्तव्यावर काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीचा वाद रंगलाय। गोवा फॉरवर्ड कडून भिकेंना निषेध करण्यात आलाय। ज्या पद्धतीन काँग्रेसचो नॉर्थ गोवा प्रेसिडेंट विजय भिकेन जी गोवा फॉरवर्ड पार्टीचेर टिका केली त्याचो खुलासो म्हणून हांव हांगासर करता। तेणें उलयतना म्हटलें की गोवा फॉरवर्ड पार्टीच्या अलायन्साक लागून तेंच्या मताची घट जाली आनी तेका लागून तेंचे सीट्स कमी जाले अशें तेचें म्हणणें आसा। पण हांव सांगपाक सोदतां की गोवा फॉरवर्ड पार्टीचो प्रेसिडेंट विजय सरदेसाय हेणें 2 वर्सां पयलीं डिक्लेअर केल्लें की टीम गोवा म्हूण आमी एकत्र येवपाक जाय आनी हें करीत आसतना तेणें दिल्लीक सुद्दां वचून काँग्रेसचो राष्ट्रीय लिडर राहुल गांधी हांच्या बरोबर हात वयर करून ही घोशणा केल्ली। पण गोव्यान आनी तेतून करून ज्या मतदारसंघाचो नांव येता त्या मतदारसंघान शेवट पर्यंत हें केन्ना दिसलें ना। कारण विजय भिके सारकिले जे तेंचे लिडर्स आसात तेंच्यांनी नॉमिनेशन फायलिंग करतना सुद्दां थंयसरल्या स्थानीक कार्यकर्त्यांक आसात काँग्रेसच्या किंवा थंयसरले लिडरशीप आसात तांकां आडावन धरले की आजून गोंयान युती जावंक ना आनी हो संभ्रम सबंद गोंयभर गेलो आनी हेच म्हणून कारण जालें लोकांक संभ्रमीत जावपाक। जेन्ना युती करतात आनी युतीचो धर्म कितें आसा हो खरो म्हणजे हेंच्या सारक्या मनशान काणकोणच्या मतदारसंघासून शिकपाक जाय। काणकोण मतदारसंघान आमचो प्रपोज्ड उमेदवार आसलो प्रशांत नायक जो ह्या गोवा फॉरवर्ड पार्टीचो फावंडरान आसा जेणे पूर्ण मतदारसंघ
डोर टू डोर करून कंप्लीट केल्ले आनी अलायन्साक जेन्ना ती सीट काँग्रेसीक वयता तेन्ना दुसऱ्या दिसा पासून तो काँग्रेसीच्या उमेदवारा बरोबर थंय पावला म्हणजे डोर टू डोर आसात किंवा तेजे स्वताचे ऑफिस आसात, ऑफिस प्रिमायसीस आसात, हे थंयसरल्या युतीक गेल्ल्या काँग्रेसच्या कॅन्डिडेटा बरोबर ताणें काम केलां. खरें म्हणजे युतीचो धर्म हो थंयच्यान शिकपाक जाय. हेचे जर उलट पळोवपाक गेले जाल्यार इतर जे 2 मतदारसंघ हेवटेन उत्तरेक जे आसले पळय ह्या मतदारसंघान जें कितें जालां तें रिजल्टान दिसून येता. हांव ह्या प्रेस कॉन्फरन्साच्या द्वारे परत एकदां हांव मांडपाक सोदतां की विजय बिकेन जें कितें गोवा फॉरवर्डाचेर उलोवप केलां तेचो हांव निशेध करतां. गोवा फॉरवर्डच्या पत्रकार परिषदेनंतर खुद्द काँग्रेसने विजय बिकेंना नोटीस जारी करत 3 दिवसांच्या आत याविषयी स्पष्टीकरण मागितलंय. स्पष्टीकरण न दिल्यास पक्षाकडून बिकेवर शिस्तभंगाची कारवाई करू असंही या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलंय. मुरगावात होळीच्या दिवशी 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीच्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यातील एकालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी सांगितलं. या हाणामारीत जखमी झालेल्या एका वयोवृद्धाची मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत डीजीपी इंद्रकुमार शुक्ला हेही उपस्थित होते. आमचो कार्यकर्त्याच्या एकट्याच्या बापायक मारप, कावन्सिलराच्या बापायक मारप, त्या प्रदीप भाईक त्याच्या खबरी खातीर हांव मुद्दाम म्हणून आयलो. म्हणजे त्याच्या तकलेक लागला, त्याच्या फाटल्यान लागला, त्याची डायबिटीज सूट जाल्या, म्हणजे इतलो त्याचें घर फोडप. म्हणजे आमी पळयतले की ही गोंयांत केन्नाच संस्कृती नासली. अशा पद्दतीची असभ्य संस्कृती आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाक मारप. म्हणजे म्हाका दिसता वेळ पडलेलो अशें एकाच दुसऱ्यांक मेळ्ळा जाल्यार ते फाल्यां सकाळीं कितेंय करपाक शकता. हें तेंच्यांनी दाखोवन दिलां. त्या खातीर कोणी केला पळय रे तितक्या लोकांक हांव ऑलरेडी DGP बाकी SP आमचे सगळे इन्वेस्टिगेट करता. सगळ्यांचे हे शुटिंग्स हे ते सगळ्यो मेळ्ळ्या आनी ह्या सगळ्यांक अरेस्ट करून जे आसा हे फाल्यांच्या दिसा भितर सगळ्यांक भितर रातच्यान म्हाका दिसता थोडे जाण मेळ्ळे, थोडे जाण लिपोवन भोंवतात. बट ह्या पद्दतीचो प्रकार हो केन्नाच सहन करून गेलो वयचो ना. आतां कंट्रोलान हाडपाक कितें करूंक जाय पळय न्ही रे, DGP स्वता आयला, हो सगळ्यां कडेन मॉनिटर करून एक कितें तरी थंयसर स्ट्रॅटर्जी लावन ह्या लोकांक कंट्रोलान म्हणजे हो धोको मारवांतल्या बाकीच्या लोकांक आसा, बऱ्या लोकांक आसा. अशा पद्दतीन घर फोडप म्हणजे कितें तरी नाका जाल्लें. हे असो हांव खंयच्या स्टेटीचें नांव घेयना, बट अशा पद्दतीन घर फोडप हें योग्य न्हू. ओके, बट कोणाकूच सोडलो वयचो ना, एकट्याय मनशाक. एग्जैक्ट ये है कि मिस्टर मैकर ही वॉज पासिंग फ्रॉम हिज व्हीकल, तो ये लोग वहाँ पर कुछ अपना सेलिब्रेट कर रहे थे, अदर ग्रुप के लोग. तो ही वांटेड टू गेट सम पास फ्रॉम द रूट. वो पास देने में इनका कहना है कि वो किसी के साथ व्हीकल टच किया, लेकिन अगर वो पास दे रहे हैं, हार्न दे रहे हैं, तो आपको साइड देना चाहिए, वो अपने घर निकल जाते. तो इन्होंने वो न दे करके एक एलवाई ले करके कि उनके ऊपर अटैक किया, उनकी गाड़ी के शीशे तोड़े, गाली गलौज किया. ये गलत. फर्दर जब वो आदमी गाड़ी को कहीं पार कर रहा है, घर जा रहा है, वहाँ फिर ये क्राउड जा रही है, वहाँ जा कर के पुलिस के साथ हाथापाई कर रही है, पत्थर मार रही है घर पे. ये और एक अलग तरीके की प्रॉब्लम हुई. और शायद अगर पुलिस न हो तो आप घर भी जला देंगे, पुलिस न रहे तो आप निकलने न देंगे आदमी को. ये तो हाई हैंडनेस है, ये गुंडागर्दी की हाइट है. एज यूजुअल ये लोग 2 ग्रुप्स आपस में भिड़ने लगे. हालांकि जो बालन वाला ग्रुप हम सीधे बोलते हैं, बालन का जो ग्रुप है, बालन एक हिस्ट्री सीटर, उसके ग्रुप में 18-20 आदमी. इलेक्शन तक चीज़ें बहुत पीसफुल गई. अब इलेक्शन के बाद कुछ वीडियो भी सर्कुलेट हुई है इसमें कि वो खुद कह रहा है कि मुझे कुछ करना है. और ये सारे लोग जो थोड़े थोड़े इस तरह के गुंडे लोग हैं वो एक्टिवेट होने लग गए हैं. उनको कंट्रोल करने के लिए पूरी पुलिस लगाई गई है. रही बात जहाँ तक क्राइम करने का सवाल है, वो अपने दिमाग से बिल्कुल निकाल दें. ये जगह ये काम करने के लिए नहीं है. हम लोग उसके खिलाफ फिर NSA भी प्रपोज करेंगे, एक्सटर्नमेंट भी लेंगे, बाकी जितने भी चीज़ें पॉसिबल हैं लॉ में सब लेंगे. क्योंकि मरमो गोवा में जो कोई इलीगल एक्टिविटी भी चल रही है, जैसे गैम्बलिंग है,
कुछ क्लब चल रहे हैं, कुछ और इस तरह की चीज़ें चल रही है। सारी चीज़ें आज के बाद से आप देखेंगे फुल स्टॉप है। जहाँ तक वास्को सिटी का सवाल है, जिसकी वजह से ये गुंडागर्दी पनपी है, जो ये ड्रंकर्ड हैं, गैमलर्स हैं, क्लब वाले लोग हैं, ये जो इस तरह की चीज़ों में खाली रह करके प्रॉब्लम क्रिएट कर रहे हैं, दैट आई हैव जस्ट गिवन ऑर्डर कि हर इंचार्ज ऑफ द पुलिस स्टेशन वास्को डिवीज़न का ये रिपोर्ट करे कि उसके एरिया में कोई भी गैम्बलिंग नहीं चल रही है, कोई सट्टेबाजी नहीं है, कोई क्लब नहीं चल रहा है। ये शाम को रोज़ 7 बजे तक वायरलेस पर पुलिस कंट्रोल रूम को बता दें, और नहीं तो वो इंचार्ज अपनी सर्विस से हाथ धो जाएगा। आता एक धक्कादायक बातमी, पुन्हा एकदा खाकी बदनाम झाली। कोडार बेतोडा येथे शुक्रवारी संध्याकाळी एका युवकाला 2 पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत शुक्रवारी रंगपंचमी साजरी करताना पोलीस आणि युवकांमध्ये चकमकीची घटना घडली आहे। कोडार येथे होळीनिमित्त काही युवक आनंदोत्सव साजरा करत होते। साध्या वेशातील पोलिसांनी युवकांना हटकल्यानंतर कोणताच प्रतिसाद न दिल्यानं पोलीस आणि युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। नेमका तोच राग मनात धरून साध्या वेशातील फोंडा पोलिसांनी आपला इंगा दाखवताना खाकी वर्दी घालून घटनास्थळावर हजर झाले। त्यानंतर युवकांना दांडुक्यांनी यथेच्छ चोप दिल्याची घटना उघडकीस आली। या घटनेनंतर युवकांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून फोंडा पोलीस स्थानकाचे रामा खाणेकर आणि ओमकार माणकर या 2 पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आलंय। पाय बी अंगसल्यान फुल मारून सगळं फोडला। सर आम्ही कोटरा गेल्ले, आम्ही तो एन्जॉयमेंटाक गेल्ले। थंय सर आम्ही एकूच फक्त इतलेच फक्त ते कोण तरी दुसरे भुरगे आशिल्ले, आम्ही इतलेच म्हणले ते गेले का म्हणून इतले चालले आम्ही। तितल्यान हे येऊन आमकां दाण्यार दाणे मारपाक कमीत कमी 100-150 दाणे मारला म्हाका सर। हे पळय सगळे फूल मारून सगळे दाणे मारला म्हाका। आणि हांगासर पुलीस स्टेशन आमकां फोंड्या पुलीस फोंड्या हांगा म्हणटा तुम्ही पडले म्हणटा, तुम्ही पडले कोणी मारलो का तुमकां, खंय पडलो का म्हणटा, अशें उलयता। दोग जाण वयल्यान हांगासरू आसा वयल्यान ते आसा पुलीस स्टेशन वयल्यान भितर रावला, लिपून रावला काय कोण जाणा खंय रावला ते। दोग जाण कॉन्स्टेबल आशिल्ले, तांणी तुमकां पयलीं कितें विचारलें बीन तशें बीन कितें केलें? ना ना, आमकां ते डायरेक्ट आयले आमचे कडेन सकयल, पयलीं सिव्हिलान आयले ते न्हांवपाक म्हणून, आनी आमी अशें उलयताले। आमी नॉर्मली आमचे कडेन उलयताले, पयलीं सिव्हिलान आशिल्ले, पयलीं सिव्हिलान आशिल्ले ते, आनी न्हांवपाक म्हणून एक्टींग केली म्हणून हेंच्यांनी। आनी आमी नॉर्मली आमचे कडेन उलयता, हे पळय रे माल येतात रे, हे ते करून आमी अशें फकाणां करता। हेंका दिसलें आमी तेंकां म्हणटा म्हणून हे येवन डायरेक्ट मारपाक लागले आमकां। वयर गेले युनिफॉर्म चेंज केलो आनी सकयल आयले आनी आमकां हेका दाण्यांनी मारपाक स्टार्ट 50-60 तर दाणे मारले हेजे। आनी हांगासर आमकां रोबोटान बसून हांगासर हाडला, आनी हो कितें म्हणटा सांग ते 2 जाण आशिल्ले ते आमी नाशिल्लेच खंय तरी टायट जावन पडला आसतले खंय असं म्हणटा तो। तुमकां हाडले कोणी तर हांगा? तुमी जर खंय टायट जावन जर पडिल्ले जाल्यार तुमकां कोणे हाडले? त्यांची गाडयेन घेवन त्यांची गाडयेन घेवन आयले। आनी ते शर्ट तोडला सर। तुम्ही तुमी सपोज जर खंय पडले जाल्यार तुमी चेन तोडलो, मोबाईल सगळे काढून बाहेर शेवटाले, पर्स बी सगळे काढून बाहेर मारले यांच्या। आणि एकट्याचें नाव म्हाका याद आसा, ओमकार मादेर काय अशें चेन तोडले सगळे तोडून बिडून बी, आनी तो खंय आसा तो म्हाका खबर ना, आतां दिश्टी पडना म्हाका। पयलीं 2 जाण सिव्हिलान आशिल्ले, 30 जाण कितें तरी आशिल्ले ते, आनी 2 जाण एकटो बेतोडेचो एकटो कोण तरी भुरगो आशिल्लो, आनी एकटो थंयचो आशिल्लो कोडराचो आशिल्लो। आतां ते कितें म्हणटा? पुलीस कंप्लेंट करता काय कितें? रेडी ना, आमकां सोडले डायरेक्ट ना, सोडपाक म्हटल्यार ते कितें म्हणटा तुमकां दाखयता खंय, तुमकां भितर घालता आमकां थंयच्यान भिणेत हाडला। आमी कितें एक्स्ट्रा उलयतले म्हणून, आमी कितें सांगतले फॅमिली आमचे येतले म्हणून हे एक्स्ट्रा उलयता, आमकां भिणेत हाडला, वाटभर भिणेत हाडला आमकां। आनी तो म्हणटा तुमी खंय तरी पडून आयला खंय, नात खंय कांयच नाका, आमी मारूकूच ना खंय, कांयच ना खंय, कितें आसा काय सर पळय अशें उलयता वयल्यान तो।
ते जे दोग जाण कॉन्स्टेबल आशिल्ले ते पिवन बीन आशिल्ले अशें कितें तुमकां दिसलें? पिवन आशिल्लेच ते उलयता तेज्या वयल्यान कळटालें ते पिवन आशिल्ले म्हणून. पिवन आशिल्ले, गाळयो मारताले बीन आमकां भरपूर. बियर दी खंय आमकां. त्यांचे दोगांचें नांव खबर आहा तुमकां? एकट्याचें नांव म्हाका सर खबर ना. नांव ओंकार आमकां महाजन. उलोवपाकूच दिना. एकट्याचें फक्त नांव मारता म्हाका आमकां, उलोवपाकूच दिना. एकट्याचें नांव म्हाका खबर नांव बी आसा. पळोवपाकूच ओंकार दिना. महाजन काय कितें अशें कितें तरी आशिल्ले आनी एकटो रामा काय कितें तरी. दोग जाण 3 जाण आशिल्ले ते टोटल. आता तुमकां चल म्हणला कंप्लेन बीन काय करूं ना? 4 जाण आशिल्ले. मेडिकलाकूय व्हरता म्हणून सांगो ना? काय म्हणूंक ना आमकां. काय ना आमचे काय एक्शनूच घेवना, काय ना. आमचे मिस्टेक कितें आमी ओवर ड्रिंक आहा का कितें आमी रॉंग कितें केला जाल्यार आमचे मिस्टेक, आमचे काय मिस्टेकूच ना. बिस्तर मारला थोडे मारून सगळे पार्ट सगळे मारून विरून फोडून उडयला सगळे. तेजे 50-60 तर मारले दाणे. सोडून मारला आसतलो. 3-4 तर दाणे तुटले सामके. इतको मारला तेका. आणि खोटी बी ती घातला. खोटी घातला थापटांनी. एक हांगा तरी कमीत कमी 20-25 थापटा मारला हांगा तेंच्यांनी. हांगा 25-30 थापटा मारला तेंच्यांनी. आता फोंडा पुलीस स्टेशनाचेर कितक्या सुमार हाडले तुमकां? आमकां एक सर अर्दे वर जाले. सगळे सांगले सर थंय ते काय ना आमकां चला खंय, आमकां चला खंय, तुमकां सोडटा खंय. तर आमची कितें मिस्टेक आसलेले जाल्यार आमी ओके. बरें. आणि त्याला चेन बी फुल तोडले तेजे. आमची चेन तोडले. पर्स काढून उदकान मारलेलं त्याच्या वयल्यान. टी शर्ट फुल पिनून काढले तेजे. आणि त्याका कोण तो बेतोडेचो भुरगो कोण तो त्याला रायटूच ना हात उखलपाक तेजे. तो बिश्टोच येवन मारता. तेका वयल्यान रायटूच ना. तेणे वयल्यान बेश्टो हात उखललो तेजे. ओके. मये गावातून मायनिंग ट्रक वाहतूक बंद करण्याच्या मागणीला स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी पाठिंबा दिलाय. शनिवारी मयेत ग्रामस्थांची खास बैठक पार पडली. मये गावातून होणाऱ्या मायनिंग वाहतुकीला स्थानिकांचा विरोध चालूच आहे. स्थानिकांची धरपकड करूनही ते मागे हटलेले नाहीत. शनिवारी मये गावात ग्रामस्थांची या विषयावर खास बैठक पार पडली. यावेळी स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी आपण लोकांसोबत असल्याचे स्पष्ट केले. ट्रान्सपोर्ट बंद कायमचो बंद कर म्हणून सांगू शकना. कित्याक तर त्या ट्रान्सपोर्टाचे काही जणांचे पोट चलता. ड्रायव्हर म्हणा नंतर ट्रक ओनर आसा तांकां हांव बंद कर अशें म्हणून सांगूंक शकना. कित्याक तर हांव एक सरपंच ह्या नात्यान दोन्ही बाजू म्हाका पळोवची पडटात. एक तर तेंच्या पोटाचोय पळोवचें पडटा आनी दुसरी समस्येचोय प्रश्न पळोवचो पडटा म्हाका. म्हणून हांवें तांकां ह्या रितीन लेटर काडले आसा. पूण तेंची म्हाका जाप कांयच येयल्ली ना. तेंच्यांनी ह्या 2 दिसां भितर हे जे ऑथॉरिटी पर्सन आसा मायन्स डिपार्टमेंट आहा हेंचे कडेन उलोवन जी बेगिनांतल्या बेगीन हे आमचे जे लोक आसा हांकां न्याय दिवचो. ते काय ना मयेकार उलयतले आनी वयतले आनी तेच्या फुडें काय करूंक शकना म्हणून आमी कलेक्टराक जेन्ना उलोवप चालू आसलें पळय उलयले डिस्कशन केलें पळय आमी कितें करूंक शकता काय म्हणटा. तुमचे घरी कितें आसा काय म्हणटा. 4 आनी 5 बोडका हाडून दिले म्हणून तुमी ट्रान्सपोर्ट बंद करतले काय म्हणटा. म्हणजे आमी खंयसर तरी एक जावपाक जाय. जो पळय सगळ्यांक जो प्रश्न लागता सगळ्यांक त्रास जाता पळय खंयसर तरी एक जावन आमी तें काम तडीक लावपाक जाय. ते कशें लावपाचें कितें आसा तें तुमच्या डिस्कशनाचेर फुडें सरूया आमी. खंयसरूच हांगासर पॉलिटिक्स न करता तितकेंच हांव तुमचे कडेन मागूं. म्हाजी आनीकूय एक मागणी आहा. विधानसभेन आमच्या आमदारांनी एक प्रश्न घालपाचो की ते खंयच्याय कारवाई करपाक जेन्ना वयता जेन्ना लोक आपले विचार हे मांडटात थंयसर तेन्ना शुटींग जावची. थंय आमच्या लोकांनी थंय जेन्ना तो मारपाक लागलो तेन्ना काही भावांनी आमच्या मोबायलाचेर शुटींग काडली. ते मोबायल सुद्दां काडून घेवन तेंच्यांनी डिलीट केले. हे पुरावे जे आहा ते नश्ट करता थंयसर. पुरावे खंयचे मेळटले मागीर. सरकाराक आमकां सांगपाक जाय की मिड डिस्ट्रिक्ट रोड जो विलेज रोड आसा हो रोड तुमी मायनिंग ओर ट्रान्सपोर्ट करपाक बंद करचो, कायमचो बंद करपाचो. आनी ह्या खातीर हांव आमदार म्हणून पूर्णता लोकां फाटसून रावतलो. आनी हो ट्रान्सपोर्ट जो विलेज रोडांसून वयता तो ट्रान्सपोर्ट तेंच्यांनी दुसऱ्या मार्गान वळोवचो अशी हांव सरकाराक विनंती करतलो. बाणावलीत मातीचा भराव टाकून सुरू असलेल्या वेस्टर्न बायपासच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय. आमदार वेन्झी व्यागस यांनी स्थानिकांच्या मागणीला पाठिंबा देत शांततापूर्ण आंदोलनात सहभाग घेतला. शेतातून जाणारा रस्ता मातीचा भराव टाकून न करता तो स्टिल्ट्सवर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. That whether it is too late, I think it's never too late to do wrong right. This project is delayed because governments have had earlier, and now to cover up,
they are trying to support something which is leading to environmental degradation. They have planned for it. You see the entire site, you see River Sal, and you see the entire alignment of this road. Looks like it has been done in such a way to save some private interests earlier. And now to cover up that on weekends they are trying to destroy environment is very unfortunate. That government should have been very much pro to the people of Benaulim constituency and people of Goa. Because clear cut dista the ponds asa, there is a river which is close by, these are the fields, and there could have been an alignment done in such a way that it could have been all avoided. But I don't understand why this is being done on a weekend, so that there is no chance for them to even do that wrong right. I think this could have been stopped for 2-3 days. Court a chance dipato asla lokan. And I mean, he is taken charge as an MLA a few days back. So I think it's fair that government also has, and PW also acts in a manner in the interest of people. But I think they are adamant because they are now worried that High Court might pass orders against them. Very unfortunate, but I am sure it is not too late. Things can be changed for the future and benefit. 100 crores is important, or people's life is more important, environment is more important. I think government should take a call on that. I think, and they can surely take a call. Right now they cannot take a call on who is going to be the Chief Minister of Goa. So I don't know what is going to be the future of Goa in this government's hands. रेजोल्यूशन घेतला पंचायतीन न्हू 2 रेजोल्यूशन घेतला. एक तर आमचो लॉयर अपॉइंट करपाक आणि एक स्टे हाडपाक. 2 रेजोल्यूशन आमी पर घेतले आणि आमी खुद वचून ते प्रेजेंट केला लॉयराक आमच्या. वी वेंट टू सांतिनेज. ते लॉयर आमचो डबल जावेरी आणि तेणे ते एक्सेप्टूय केला. So don't you feel this is too late? Panchayat should have acted before. Panchayat should have, but आम्ही पण पहिली रेजोल्यूशन घेतलेले, पंचायतीन रेजोल्यूशन घेतलेले आणि आम्ही 2-3 फावटी PWD मिनिस्टराकूय मेळ्ळोली. वचून आमी तेंचे एडवायस म्हणजे तेका सांगलेले आमी कितें ही फ्लडिंग एरिया म्हणून. आणि तो म्हणपा लागलो आपूण चोयता. PWD मिनिस्टर आमचे पालेकर न्हू, तो म्हणपा लागलो पण करता कन्सिडर करता म्हणपा लागलो. आमी 2-3 फावटी मेळ्ळे ताका. इवन वी मेट सार्दिनो, फ्रांसिस्को सार्दिनो, वी ऑल्सो मेट हिम. मेळून काय जायना न्ही, एक्शन जावपा जाय. एक्शन जावपा जाय. आणि आतां कितें मेन आहा ते शेतकारूय मुखार येवपा जाय. तेणीय पेटिशन फायल करपा जाय तेंचे. पंचायतीनूय केलें म्हणजे जायना. इवन द फार्मर्स ते आतां शेत रोयताय न्हू, आतां ते कल्टिवेशन आमकां दिसती पडटा. पंचायत पयलीं कोर्टाक गेल्ली चड तेंकां जातली न्हू. आतां आमी कितें रोयलो आहा म्हणटकीर दूख चड तेंकां जातली. तेगे आमकां ह्या लोकांक, आमच्या गांवच्या लोकांक आमकां ब्रिज जाय. कळ्ळें तुका? कित्याक आमगे शेतां पुरयली नाका. आमी नावेली पळयलां कितें जालें तें. आमी इतले त्रास कळ्ळे तरी पूण तांणी फोर्सान केलो आनी नावेलीचो MLA सुद्दां तांचे बरोबर केलो. आनी ह्या खातीर थंय हें जालें. हांव बरें मागतां की बाणावलेचो MLA लोकां बरोबर उबो आहा आनी हें अशें जावपा जाय. कित्याक आमकां शेतां पुरयली नाका, आमकां स्टिल्टाचेर ब्रिज जाय, आमकां डिस्ट्रक्शन नाका, आमकां बरें जाय, आमच्या फुडाराक जाय. अरे हांगा न्हंय आहा, हांगा वॉटर लॉगिंग जाता, हांगा पावसान रस्तो सगळो बुडटा आणि हे रोड बांदूंक सोदता पुरोवन. अरे तुम्ही विचार करा मरे, तुमकां तकली ना? इंजिनियर इतले PWD बसल्यार तुमी चिंतपाय न्ही. आमी कितें पिशे हांगा सांगपाक लोकांक हांगा बुडटा म्हणून, बूड येता म्हणून. हें जावपाकूच जाय, स्टिल्टाचेरूच येवपा जाय. म्हणलें कित्याक फाल्यां मागीर लोकांचे केस येवपा नाका म्हूण आय हॅव मेड शुअर दॅट दे आर देअर विथ अस. की लिगली हाल म्हणपा नाका की आम आडायपा येयले म्हूण. टू मेक शुअर की आमगे लोकांक कोणूय कितें करपा नाका आनी फॉल्स एलिगेशन घालपा नाका म्हूण आय हॅव ब्रॉट एडवोकेट्स विथ अस सो दॅट वी आर लिगली फर्स्ट ऑफ ऑल प्रोटेक्टेड. आज जे हिंग जाता ते चोवपाक आय एम जस्ट ट्रायंग टू शो थ्रू युअर मिडिया हियर इज द रोड. आनी नाव हे गायरे जे आहाय ही थिंगा जे ट्रक आहाय थिंगा हे गायरे पुरोयन आतां ही शेत पुरयतली. पीक जी आहा जी रोयलो आहा हो जो एंटायर प्लॅन आहा इट इज बीन डन टोटली इन अ मिसमॅनेज्ड वे. 100 years फ्लड म्हणून आसता, 100 years फ्लड म्हणटाय ते मोतीन दोन सदां कितें करपा जाय. बिकॉज कितेंय कोताय ते फ्युचर जनरेशन म्हणटाय आमी. सो जनरेशन म्हणटाय ते 2-3 वर्सां आसना. जनरेशन म्हणटाय ती फुडली पिळगी हे 2022 आहा ते काबार जावपा जाय आनी मुखार आनी 50 वर्स मुखार. सो हे चिंतून हें जालें ना. आनी देर वॉज नो पॉलिटिकल वील इन द पास्ट. पॉलिटिकल वील म्हणून आसलीच. आमकां आतां लास्ट मोमेंट हिंग येवन समाव द पंचायत has already shooted up a resolution and appointed an advocate. But ती letter पावत म्हळ्यार we were in the holy holiday जी आली होली लागून. आता on Monday we will follow up with the panchayat and panchayat will follow up with the advocate that they have appointed. पूण तेन्ना म्हळ्यार हे सगळें पुरयन आज वयतलें.
सुप्रीम कोर्टार वचपाचे प्लॅन आसा, बट सुप्रीम कोर्टार जे आमचे विलेजरान पयलीं घायिल्लें एनजीटींक घायिल्लें तेन्ना सुप्रीम कोर्टान वचपा जाय आनी ते सुप्रीम कोर्टान गेले जाल्यार आमी ताका फूल सपोर्ट करतले इफ शी इज रेडी टू गो एंड देन वी विल हॅव टू इंटरवीन. सो आज द मेसेज इज दॅट पॉलिटिकल विल इज द नीड ऑफ द आवर इन एनी कॉन्स्टिट्युएन्सी टू सेव गोवा. जोरी तोरी आज सगळ्यांनी एकठांय जावन ग्रामसभा जोरी तोरी घेयली आनी ग्रामसभाचे रेझोल्युशन घेवन हो स्ट्रीटांचे बांदपा जाय म्हणून सांगून जोरी तोरी कोर्टान गेल्ली पंचायत म्हाका सदां वी वूड हॅव बीन इन अ बेटर पोझिशन अँड दिस वूड हॅव बीन डन प्रोबेबली फ्यू इयर्स बॅक. सो टुडे वी आर लायक एक MLA लेजिस्लेटिव्ह मेंबर इज प्रोबेबली हेल्पलेस कमिंग हियर अँड वॉचिंग की गायरो पुरयताय शेत पुरयताय अँड दिस इज द स्टेट. आम सगळ्यांनी कांयच करपा जायना. आमकां आदोगाद आहा सगळ्या हॉलिडेया टायमाक हे सगळें जालो आनी दिस इज द सिच्युएशन ऑफ डिस्ट्रक्शन. So development in the name of destruction is not required. We really respect whatever the judgments, whatever the says has been given by the High Court. Honorable High Court आमी respect करता. पूण म्हाका दिसता खूंय तरी आमचे Honorable High Courtaचे जजान मातशें एक नदर मारून चोवपा जाय आसली की it is the matter of, if I am correct, it is not 400 crores or 300 crores difference. If I am right, आनी म्हाका जरी तरी सारकें सजमत जाल्यार तें if I understand the difference is 346 crores. सारको आख्खो स्टिल्ट जरी तरी केल्लो जाल्यार 346 crores. आणि आता they are going to spend 218 crores. 218 crore या प्रोजेक्टाचे ते मोडले which is partially तिंगा ते जाग्यार स्टिल्टाचेर आनी हो भरून 218 crore. तो 346 minus 280 केले जाल्यार 170 crores approximately 170 crores up and down is going to be the extra cost and the time involved. So 170 crores probably against the entire flooding that could take place. I think it is a very wrong way of looking at things. I think this should have been done on stilt and this is our humble request because we would want the panchayat to pursue the matter, go ahead and then still come up with a judgment that that this thing can be done on still. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.